पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। बौद्ध ज्येष्ठ नागरिक संघाच्या नेतृत्वाखाली भगवान गौतम बुद्ध पुतळ्यास अभिवादन व त्रिशरण ग्रहण। भिंगार प्रतिनिधी। बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि या मंगलमय घोषणांनी भिंगार परिसर दुमदुमून गेला। दिनांक 1 मे 2026 रोजी भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे बुद्ध पौर्णिमा, भगवान गौतम बुद्ध जयंती अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। बौद्ध ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गौतम बुद्ध यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले। तसेच समाजात सुख, शांती आणि बंधुभाव नांदावा यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। बौद्ध ज्येष्ठ नागरिक संघ, बुद्धांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज। कार्यक्रमास छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी प्रमुख उपस्थित होत्या। याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांनीही बुद्धांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की करुणा, क्षमा आणि शांततेचा संदेश आजच्या तणावपूर्ण जीवनात अत्यंत आवश्यक आहे। सत्य आणि अहिंसेचा मार्ग प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश देणारा आहे। यावेळी संस्थापक अध्यक्ष दीपक अमृत व बौद्ध ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचा तसेच गणेश भोर यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना बौद्ध ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दीपक अमृत म्हणाले की भगवान गौतम बुद्धांनी दिलेला शांतता, समता आणि करुणेचा संदेश आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे। बुद्धांचे विचार केवळ वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता ते आचरणात आणणे गरजेचे आहे। समाजात बंधुभाव, एकता आणि मानवतेची जपणूक करण्यासाठी आपण सर्वांनी बुद्धांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला पाहिजे। तसेच उपस्थितांनीही सांगितले की भगवान गौतम बुद्धांनी दिलेला शांतता, अहिंसा आणि करुणेचा संदेश आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे। समाजात वाढत असलेला तणाव, अन्याय आणि भेदभाव यावर बुद्धांच्या विचारांनीच प्रभावी उपाय मिळू शकतो। त्यांच्या शिकवणुकीनुसार वागल्यास समाजात बंधुभाव, समता आणि मानवता टिकून राहील। यावेळी पल्लवी विजयवंशी यांनीही बुद्धांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की करुणा, क्षमा आणि शांततेचा संदेश आजच्या तणावपूर्ण जीवनात अत्यंत आवश्यक आहे। सत्य आणि अहिंसेचा मार्ग प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश देणारा आहे। याप्रसंगी दीपक अमृत, सोपानराव साळवे, संजय भिंगारदिवे, दीपक घोडके, प्रशांत भिंगारदिवे, बाळासाहेब भिंगारदिवे, गौतम बनसोडे, दादासाहेब नगरे, पोपट अरू, मंदा शिरसाट, पुष्पा शिंदे, वनिता भिंगारदिवे, सुनीता साळवे, गंगूभाई आंग्रे, माया थोरात, अनिता बोराडे, कविता भिंगारदिवे, रवींद्र ठोंबरे, सुबोध उभाळे, ज्योती भिंगारदिवे, साधना थोरात, माया कांबळे, आशाभाई साळवे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। भिंगार परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून मानवंदना अर्पण केली। तसेच एकमेकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देत एकतेचा संदेश दिला। कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष दीपक अमृत यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमातून सामाजिक सलोखा व शांततेचा संदेश देण्यात आला। आज वैशाख पौर्णिमा 2026 महामानव तथागत भगवान गौतम बुद्धाचा यांचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिनानिमित्त आज आपण सर्व मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेलो आहोत। भिंगारवासियांच्या वतीने आज या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या उंच अशा प्रतिमासमोर, मूर्तीसमोर आज आपण वंदन करणार आहोत। त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी वंदनेसाठी गुढघ्यावर बसायचंय। गुढघ्यावर ज्यांना बसता येत नसेल त्यांनी हात जोडून आपल्या सर्वांनी हृदयापाशी हात जोडायचे आणि वंदनेमध्ये सहभागी व्हायचंय। त्रिशरण पंचशील म्हटल्याच्या नंतर माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचंय। आजचा बौद्ध पौर्णिमेचा दिवस आपल्यासाठी हर्षोल्लासाचा, आनंदाचा आणि खूप भरभराटीत आहे। आजचा उत्सव म्हणजे आपल्यासाठीच नव्हे तर जगभरातील लोकांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। कारण आजच्या दिवशी गौतम बुद्धांना जो ज्ञान प्राप्ती झाली तो अतिशय महत्त्वाचा दिन आहे की मनुष्य जन्म घेतो, मरतो, त्याला दुःख होतं। हे सगळं का होतं याचा शोध गौतम बुद्धांना लागला आणि अखिल मानव जातीच्या जमातीसाठी त्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय याच्या माध्यमातून सर्व भिक्षू लोकांना
अनेक देशामध्ये पाठवलं, सगळ्यांचं धम्मोपदेशना त्यांना करायला सांगितले आणि लोकांचं दुःख दूर करण्यासाठी आपला भिक्षू संघ संबंध देशभरात पाठवला. त्याचा परिणाम असा झाला की आपल्या देशातील लोकांनी तर त्याचं पालन केलंच केलं, परंतु जगभरातील अनेक देशातील लोकांनी त्याचं पालन केलं. कारण त्याच्यामध्ये या बौद्ध धर्मामध्ये प्रेम आहे, मैत्री आहे, करुणा आहे, शांती आहे, ज्ञान आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानाला देखील या ठिकाणी किंमत आहे. आणि हा धम्म संबंध मानव जातीसाठी आहे. या पृथ्वीतलावर जो कोणी जन्म घेतो त्याच्यासाठी त्याला कसं वागायचं, जे काही प्रतिज्ञा असतात, सामाजिक प्रतिज्ञा, त्याच्या माध्यमातून आपलं जीवन सुखकर होतं. ते म्हणजे प्राणहिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, दारू पिणार नाही. हे संबंध मानव जातीला लागू होतं. आणि हे केल्याने मन शांत होतं, सुलभ होतं आणि त्याचा जो दिनक्रम आहे तो चांगला जातो. मरण तर एक दिवस प्रत्येकाला सगळ्यालाच आहे, परंतु जीवन जगताना असं जीवन जगायचं आपण की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगले, जसं भगवान बुद्ध जगले. ज्याच्यानंतर अनेक असे भिक्षू होते, त्यांनी की स्वतःच्या संपत्तीचा सगळ्या याचा त्याग करून बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी झटली. तो फार मोठा आदर्श आपल्या समोर आहे. आणि हे करत असताना आपण सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून या बुद्ध जयंतीचा जो काही सण आहे तो साजरा करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपली मैत्री ही सगळ्या लोकांशी असली पाहिजे. सगळे बांधव हे माझे बांधव आहेत अशा प्रकारचं समजून आपण सगळ्यांना प्रेम दिलं पाहिजे. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत केली पाहिजे, ज्यांना अन्नदानाची गरज आहे त्यांना अन्नदान केलं पाहिजे, ज्यांना जसं काही अर्थार्जनाची गरज आहे त्यांना अर्थार्जन देखील केलं पाहिजे. अशा प्रकारे आपण हा आजचा दिवस आपल्या याच्यामध्ये घालवलं पाहिजे, अर्थार्जनामध्ये, त्या म्हणजे दान करण्यामध्ये घालवलं पाहिजे, लोकांना मदत करण्यामध्ये घालवलं पाहिजे. आणि समोपचाराने एकमेकांना घेऊन सगळ्यांशी, कोणाशी कटुता असता कामा नये, आपली कोणाशी द्वेष असता कामा नये. हे सगळं कळलं आपल्याला, तरी पण आपण इथून जरा थोडस पाय तिकडे गेलं, माझी चप्पल कुठे, माझं असं कुठे, माझे पैसे कुठे, सगळं माझं माझं आपण म्हणतो, परंतु माझ्याजवळ काही येत नाही, मी एक शून्य आहे हे समजून आहे ना आपण आपलं जीवन अतिशय इतकं प्रसन्न आणि इतकं प्रफुल्लित केलं पाहिजे की आपल्यासारखं कोणीच जगलं नाही पाहिजे. तुम्हाला सतत विचारलं पाहिजे की तुम्ही सतत सदैव आनंदी कशा असता. मला विचारतात हा व्यक्ती फार सदैव आनंदी असतो, त्याचं कारण ते आहे की मला दुःखच नाहीये ना. आपण कितीतरी पैशाची हाव केली, पैसा येतो जातो संपतो, सगळ्या गोष्ट तसंच आपलं देखील जीवन आहे. आज मी असं हे एवढं मोठं आहे आज, परंतु काही कालावधीच्या पूर्वी जर पाहिलं तर मी लहान होतो, लहानचा मोठा मोठा, आता आम्ही तिच्याकडे चाललेलो आहे, मरणासन्न वाटेकडे चाललेलो आहे. हे ज्याला समजतं त्याचे सर्व कलर शांत होतात, असं भगवान बुद्धाचं म्हणणं आहे. तर आजच्या या जयंती दिनी आपल्या सर्वांना आजचा दिवस सुकर आणि इथून पुढचे देखील दिवस सगळ्यांना सुकर जावो अशा प्रकारची भगवान गौतम बुद्धाची चरणी प्रार्थना करतो, वंदना करतो. धन्यवाद. जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना वंदन आणि जमलेले सर्व बंधू आणि भगिनी आणि उपासक उपासिका यांना त्रिवार जय भीम. जय भीम. आज वैशाख पौर्णिमा तथागत गौतम बुद्धाचा जन्मदिवस आहे आणि संपूर्ण जगभर गौतम बुद्धाची जयंती साजरी होत आहे. गौतम बुद्धाने त्यांच्या आयुष्यामध्ये सुरुवातीला 35 वर्षाच्या वयानुसार त्यांनी आपला घर प्रपंच संसार सोडून त्यांनी त्याग करून संपूर्ण बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्तीकरता संपूर्ण आपलं जीवन घालवलं. आणि जगाला शांती देणारे तथागत गौतम बुद्धाने सांगितलेले की जर मी या जीवनात परत मला आजारपण कधी येणार नाही, कधी मला म्हातारपण माझं होणार नाही, मला मृत्यू येणार नाही, म्हणून तथागत गौतम बुद्धाने या जीवनाचा त्याग केला आणि सत्याचा आणि ज्ञानाचा मार्ग शोधला. आज संपूर्ण जगभर त्यांच्या स्मृतीस संपूर्ण भारतवासियातर्फे अभिवादन करण्यात येत आहे. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आणि त्यांच्या जन्मदिवस निमित्त मी सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो व सर्वांना
जयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. जय भीम. आज तथागत गौतम बुद्धाचा जन्मदिवस लुंबिनी या गावी झालेला असताना आज आपण जगभर गौतम बुद्धाची जयंती करत आहोत आणि भिंगारवासियातर्फे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण आज जयंती साजरी केलेली आहे. तर त्यासाठी ज्येष्ठ बौद्ध नागरिक संघ आणखीन इतर सर्व समाजाच्या वतीने मी यांना गौतम बुद्धांना आदरांजली वाहतो आणि थांबतो. जय भीम.